आयपीएल अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा विजय, गुजरात टायटन्सचा पराभव. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदर खिंड लढवली तर बेंगलोरकडून विराट कोहलीने जिंकून दिले. 31 मे 2026 रोजी आयपीएलचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात या ठिकाणी खेळवण्यात आला. दुसऱ्या उपांत्य फेरीत राजस्थान रॉयल व गुजरात टायटन्स यांचा सामना झाला, त्यात गुजरात टायटन्सचा विजय ठरला. त्यानंतर अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व गुजरात टायटन्स यांचा झाला. नाणेफेक जिंकून बेंगलोर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स यांची सुरुवात खराब झाली. सुरुवातीला कर्णधार शुभमन गिल हा म्हणावा असा फलंदाजी करू शकला नाही. लवकर बाद झाला. हेजलवूडच्या चेंडूवर षटकार मारायच्या नादात चेंडू हा फळीच्या वरी लागल्यामुळे तो झेलबाद झाला. संघाच्या धावा 22 होत्या व 26 धावा असताना दुसरा धक्का गुजरातला बसला व साई सुदर्शन बाद झाला. त्याने 12 धावा काढल्या. त्यानंतर सिंधू सुद्धा फार काही करू शकला नाही. तो 20 धावावर बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर खरोखरच कमाल केली. तो खरोखरच आज गुजरातचा हिरो ठरला. 37 चेंडू 50 धावा काढून तो नाबाद राहिला. त्यांनी संयमी खेळत 5 चौकार मारले. हर्षद खानने केवळ 6 चेंडूत 15 धावा केल्या बाद झाला. खरोखरच चांगली फलंदाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेवतिया बाद झाला. 7 धावावर बाद झाला. होल्डरने प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा यश आले नाही. रशीद खान यांनी 7 धावा केल्या, त्यात एक षटकाराचा समावेश आहे. रबडा 3 धावावर नाबाद राहिला. गुजरात टायटन्स संघाचे धावसंख्या 8 बाद 155 धावा ठरल्या. गोलंदाजीचा विचार केला तर रसिक याने 3 गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमारने सुद्धा 2 गडी बाद केले, पण महत्त्वपूर्ण असे गडी बाद केले. त्यापेक्षा हेजलवूड यांनी शुभमन गिलला बाद करून गुजरात संघाची गळती झाली. त्यांनी 2 गडी बाद केले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ फलंदाजीला आला. यांची सुद्धा फलंदाजी डसमळीत होती पण ती सुधारली. संघाच्या 62 धावा असताना पहिला गडी बाद झाला, पण लक्ष्य फार मोठे नसल्यामुळे त्यांनी खेळ केला, पण संथ गतीने होय. व्यंकटेश अय्यर हा चांगले खेळी करून बाद झाला. त्याने 16 चेंडू 32 धावा काढल्या. 2 षटकार व 4 चौकाराचा समावेश आहे. त्यानंतर लगेच 63 धावा असताना दुसरा धक्का बसला. देवदत्त पडिक्कल बाद झाला. केवळ 1 धावावर कर्णधार रजत पाटीदार हा रशीद खानच्या गोलंदाजीवर रबाडा यांनी सीमेजवळ झेल घेतला. त्यांनी 15 धावा काढल्या. कुणाल पांड्या 1 धाव करून बाद झाला. डेव्हिडने फार कमाल केली. 17 चेंडू 24 धावा काढल्या. त्यात 1 षटकार व 3 चौकाराचा समावेश आहे. जितेश शर्मा यांनी सुद्धा विराट कोहली याला चांगली साथ दिली. 14 चेंडूत 11 धावा केल्या आणि खरं विजयाचे श्रेय जाते ते फलंदाजीत विराट कोहली यांना होय. एक महत्त्वपूर्ण खेळी जर ही खेळी झाली नसती तर आज कदाचित रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2026चा विश्वविजेता झाला नसता. 42 चेंडूत 75 धावा, 3 षटकार, 9 चौकार त्याचा समावेश आहे. फलंदाजांनी जर ही भूमिका बजावणी नसती तर आज विजेता दुसरा कोण असला असता. तशी गोलंदाजांनी कमाल केली. तशी एकट्या फलंदाजीने आयपीएल 2026चे विजेतेपद पटकावले ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी. खरोखर त्या संघाचे अभिनंदन. 5 बाद 161 हा सामना बेंगलोरने जिंकला. गोलंदाजाचा विचार केला तर रशीद खानने 2 गडी बाद केले. मोहम्मद शिराज, कशिगो रबाडा व हर्षद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. गुजरात टायटन्सने प्रयत्न भरपूर केला पण त्यांना यश आले नाही, कारण आज जर विचार केला तर रजत पाटीदार यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय न घेता गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा महत्त्वपूर्ण ठरला. सलग दुसऱ्या वेळेस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यावर्षी सुद्धा विजेतेपद पटकावले, तर गुजरात टायटन्सने 1 वेळेस विजेतेपद पटकावले होते. यावर्षी थोडक्यात त्यांचे विजेतेपद गेले असे म्हणता येईल.